जय श्रीकृष्ण दोस्तों. आता आपण दुसऱ्या अध्यायाचा 37 आणि 38वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 37. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयाः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा मोक्षसे महिम. याचा अर्थ याच अध्यायाच्या 6व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की आम्हा लोकांना याचाही पत्ता नाही की युद्धात आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील. अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवंत येथे देतात की जर युद्धात कर्ण इत्यादींद्वारा मारला गेलास तर तू स्वर्गास प्राप्त होशील, आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर हे पृथ्वीचे राज्य भोगशील. अशा प्रकारे दोन्ही बाजूने तुझाच लाभ आहे. अशा तऱ्हेने तुझ्या दोन्ही हातात लाडू आहे. तात्पर्य युद्ध करण्यास तर दोन्ही बाजूने तुझा लाभच लाभ आहे, आणि युद्ध न करण्यास दोन्ही बाजूने हानीच हानी आहे. म्हणून तू युद्धासाठी सज्ज व्हायलाच पाहिजे. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. येथे कौन्तेय संबोधन देण्याचे तात्पर्य, जेव्हा मी संधीचा प्रस्ताव घेऊन कौरवांकडे गेलो होतो तेव्हा माता कुंतीने तुझ्यासाठी हाच संदेश पाठवला होता की तुम्ही युद्ध करा, म्हणून युद्धापासून निवृत्त होऊ नये तर युद्धासाठी निश्चय करून सज्ज झाले पाहिजे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निश्चय होता, आणि भगवंतांनी याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात युद्ध करण्याची आज्ञा दिली. कारण या कारणाने अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की युद्ध करणे ठीक आहे किंवा युद्ध करणे ठीक नाही. म्हणून भगवान येथे या शंकेला दूर करण्यासाठी म्हणतात की तू युद्ध करण्याचा पक्का निश्चय कर, यात कसली शंका ठेवू नको. येथे भगवंताच्या वाक्याचे तात्पर्य असे दिसते की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत प्राप्त कर्तव्य कर्माचा त्याग करू नये, तर उत्साह आणि तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. कर्तव्याचे पालन करण्यातच मनुष्यत्व आहे. श्लोक 38. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युजस्व नैवं पापमवाप्स्यसि. युद्धामध्ये सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो. जय पराजयाचा परिणाम होतो लाभहानी, तसेच लाभहानीचा परिणाम होतो सुखदुःख. जय पराजयामध्ये लाभहानीमध्ये सुखी दुःखी होणे तुझा उद्देश नाही. तुझा उद्देश हा तर तिन्हीमध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करणे हा आहे. युद्धात जय पराजय, लाभहानी आणि सुखदुःख तर होणारच. म्हणून तू प्रथमपासून हा विचार कर की मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करणे आहे. जर जय पराजय इत्यादीशी मला काही मतलब नाही. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही आणि संसाराचे बंधन होणार नाही. सकाम आणि निष्काम या दोन्हीही
भावनेनी आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करणे आवश्यक आहे. ज्याचा सकाम भाव आहे त्याने कर्तव्य करण्यातच आळस प्रमाद बिलकुल करता कामा नये. आपले कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे. ज्याचा निष्काम भाव आहे, जो आपले कल्याण इच्छितो, त्यानेही तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. सुख मिळताना चांगले वाटते आणि नाहीसे होताना वाईट वाटते. तसे दुःख आले की वाईट वाटते आणि नाहीसे होताना ते चांगले वाटते. तर मग याचं कोण चांगले आणि कोण वाईट आहे? या दोन्हीही सारखे आहेत. अशा प्रकारे सुख दुःख समबुद्धी ठेवून तू आपल्या कर्तव्याचे पालन कर. तुझी कोणत्याही कर्मात सुखाच्या लोभाने प्रवृत्ती नसावी आणि दुःखाच्या भयाने निवृत्ती नसावी. तुझी कर्मात प्रवृत्ती आणि निवृत्ती शास्त्रानुसारच असावी. नैवम पापमवाप्स्यसि. येथे पाप हा शब्द पाप आणि पुण्य या दोन्हींचा वाचक आहे. ज्याचे फल स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती रूपी बंधन आहे, ज्यामुळे मनुष्य आपल्या कल्याणापासून वंचित राहतो आणि वारंवार जन्म मरत राहतो. भगवान म्हणतात की, हे अर्जुना, समतेत स्थिर राहून युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याने तुला पाप आणि पुण्य दोन्ही बंधनकारक होणार नाहीत. अशा प्रकारे 38वा श्लोक इथे संपत आहे. आणि आध्यात्मिक मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना, दोस्तांना पण सबस्क्राईब करा. सांगा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.